परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर रिपब्लिकन सेनेचं रास्ता रोको आंदोलन। गायरान जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची मागणी आणि प्रकल्प रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। अकोल्याच्या अकोटमधील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत, पिकावरती देठसुखी आल्यानं उत्पन्न घटण्याची शक्यता। निफाडच्या सारोळे खुर्द गावामध्ये 70 ते 80 क्विंटल द्राक्षांची चोरी। 2 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना 4.5 ते 5 लाख रुपयांचा आर्थिक फटका। चोरट्यांवर कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी। रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसी मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमध्ये वायुगळती, एका कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर। रिएक्टरचं टेम्परेचर वाढल्यानं वायुगळती झाल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीतील परीक्षा केंद्रावर मास कॉपीचा प्रकार। जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची माहिती। 12वीच्या गणिताचा पेपर असताना हा प्रकार घडला। सगळ्या कॉपी विकास मीना यांच्या पथकाकडून जप्त। पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम अतिशय संथ गतीनं सुरू असल्याची भाविकांची तक्रार। मंदिरात येणाऱ्या भाविकांचे हाल होत असल्यानं संताप व्यक्त। हिंगोली जिल्हा निर्मितीनंतर तब्बल 25 वर्षांनी नव्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं उद्घाटन। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवळी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। नाशिकमधील काठे गल्ली इथे खासदार राजाभाऊ वाजे अतिक्रमण काढलेल्या ठिकाणांची पाहणी करणार, पोलिसांकडून आढावा घेणार। सिंधुदुर्गच्या खवणेमध्ये एसटी बसचा अपघात। वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्यानं बस उलटली। वाहक आणि चालक किरकोळ जखमी। जळगावमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बोलेरो गाडीचा अपघात। 15 प्रवासी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। अकोल्यातील कानशिवनी गावात गोवंश तस्करीच्या संशयावरून संतप्त गावकऱ्यांनी वाहन पेटवलं। वाहन चालकानं घटनास्थळावरून पळ काढला। पुणे बंगळुरू महामार्गावरती कारनं अचानक पेट घेतला। आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।